कर्दळकाळ. क्राईम पेट्रोल न्यूज. कोटक महिंद्रा बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये 200 रुपयांच्या 55 बनावट नोटा जमा करण्यात आल्या होत्या. त्यावरून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी 28 लाखांच्या 500 आणि 200 रुपये दराच्या नोटा जप्त केल्या. तसेच नोटा छापण्याचे मशीन आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. मनीषा ठाणेकर, भारती गवंड, सचिन यमगर, नरेश शेट्टी, प्रभू गुगलजेड्डी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी माहिती दिली. कोटक महिंद्रा बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये 17 एप्रिल रोजी 200 रुपयांच्या 55 बनावट नोटा जमा करण्यात आल्या होत्या. त्याचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना बँकेत कोणत्या खात्यातून ही रक्कम भरली गेली तेथून तपासाला सुरुवात झाली. खातेधारकाने या नोटा खऱ्या असल्याचे समजून त्या खात्यात भरल्या होत्या. त्या व्यक्तीला ही रक्कम आरोपी मनीषा ठाणेकर हिने दिल्याचे चौकशीत उघडकीस आले. पोलिसांनी मनीषा ठाणेकर हिला ताब्यात घेतल्यानंतर टोळीचा पर्दाफाश झाला. मनीषा ठाणेकर ही खासगी बँकेतून कर्ज मंजूर करून देण्याचं काम करते. तिच्याकडून पोलिसांनी 200 रुपयांच्या 100 नोटा जप्त केल्या. तिच्याकडे केलेल्या चौकशीत भारती गावंड हिचे नाव पुढे आले. तिच्याकडून पोलिसांनी 200 रुपये दराच्या 300 नोटा जप्त केल्या. तिच्या चौकशीत सचिन यमगरला पकडण्यात आलं. या तिघांना कोल्हे नावाच्या व्यक्तीने या बनावट नोटा दिल्याचं सांगितलं. प्रत्यक्षात कोल्हे हे नाव धारण करून शेट्टी वावरत असल्याचं उघड झालं. लोहगावमधील त्याच्या घरावर छापा टाकला असता घरामध्ये 4 लाख रुपयांच्या 200 रुपये दराचे बनावट नोटांचे 20 बंडल, 2,04,000 रुपयांच्या खऱ्या नोटा छापण्याचे प्रिंटर, 500 रुपये दराच्या A4 साईजचे 1,116 कागदांवर प्रत्येक कागदावर 4 नोटा याप्रमाणे एकूण 2,232 प्रिंट केलेल्या नोटा हस्तगत केल्या. त्याच्या बाजारातील मूल्य 22,32,000 रुपये इतके आहे. त्याचबरोबर नोटा प्रिंट करण्यास वापरण्यात येणारी शाई, नोटा छापण्याचे कोरे कागद आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. नरेश शेट्टी याच्याकडे केलेल्या तपासात त्याला मदत करणाऱ्या प्रभू गुगलजेड्डी याला तांत्रिक विश्लेषणावरून अटक केली. त्याच्याकडून 200 रुपये दराच्या 3,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. या गुन्ह्यातील नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले लॅपटॉप मालक आणि इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध घेतला जातोय. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.